नमस्कार मंडळी. तर चला आज बनवूया आपण तिळगुळाचे फ्लावर. तर ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगते. तर इथे मी कढईमध्ये 1 चम्मच गूळ घेतला आणि त्याला फक्त आपल्याला मेल्ट होऊ द्यायचं आहे. शिजू द्यायचं नाही आहे. फक्त तो पातळ झाला की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत आणि तीळ मिक्स करून घ्यायचे आणि हे सर्व कमी गॅसवरती करायचं आणि गॅस बंद करून लगेच याचा असा गोळा खाली काढून घ्यायचा आणि तूप तूप लावून घ्यायचा पोळपाट बेलण्या याला आणि असं लाटून घ्यायचं छान असं शेपमधून लांब लांब. आणि हे गरम असतानाच करायचं थोडंसं गरम गरम. तर तूप लावून थोडंसं हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं. लाटताना चिकटते ते, तर असं हलक्या हलक्या हाताने अशी पातळ पारी अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर या वर्षीच्या संक्रांतीला तुम्ही हे नक्कीच करून बघा. हळदी कुंकूला वगैरे करू शकता. तर कोणीही तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही असे हे फ्लावर दिसतात छान. तर आता आपण हे पारी लाटून घेतली आणि आता ही छोटी जी टूथपिक असते ना, तर ह्याला हे गुंडाळून घ्यायचं आहे. तर ते कसं सांगते मी. तर जे जाडवाला टोक असते ते वरच्या साईडने करायचं आणि असं हलक्या हाताने असं ते खालच्या साईडने त्याला असं फिरवत आणायचं आहे आणि बघा किती छान असं फ्लावरचं शेप आलेलं आहे त्याला. आणि खालच्या साईडने असं पॅक असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते गूळ आणि तिळगूळ जे आहे ते त्याला चिकटलं पाहिजे टूथपिकला. हे बघा किती छान असं फ्लावर आपलं रेडी झालेलं आहे. तर नक्की करून बघा आज आणि कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.